रत्नागिरीतील कुवारबाव येथील रहिवासी असलेले संजय जगन्नाथ वर्तक यांच्या घरी सलग 17व्या वर्षी पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साकारण्यात आले आहेत। यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली दुरावस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला असून या शाळा दुरुस्तीसाठी आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे। गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेश भक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला आहे। या जागृतीसाठी यावर्षी शालेय इमारतींचे दुरुस्तीचे आवाहन करणारा बाप्पाचा देखावा शाळेच्या वस्तूतून साकारला आहे। देखाव्यात एक विद्यार्थी आपल्या शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे व त्याच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन बाप्पा प्रकट होताना दिसत आहे। बाप्पाचे शीर पुठ्ठे, कागद व पाठीवरच्या खडूंच्या कल्पकतेने वापर करून बनवले आहे। देखाव्यात नारळाच्या किसेचे, टाकाऊ पुठ्ठ्यांचा, शाडू मातीचा व कागदांचा वापर केलेला आहे। पुस्तकाची प्रतिकृती असलेले पूजेच्या गणेश मूर्तीचे आसन जुन्या कागदांपासून बनवलेले आहे। नमस्कार, आम्ही वर्तक कुटुंबी गेले 17 वर्ष वेगवेगळे देखावे करत असतो। हे पूर्णपणे इको फ्रेंडली असतात व त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो। तसंच यावर्षी आम्ही ज्या शाळा जीर्ण होत चालल्या आहेत त्यांच्याकडे शासकीय लक्ष देत नाहीये, त्या कुठेतरी शाळा रिस्टोअर कराव्यात, त्यासाठी हा आम्ही संदेश देत आहोत। तसेच जे भक्त कोटींचे दान देवापुढे करतात त्यातले थोडेसे दान हे शाळांसाठी उपयोगी यावे व विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडावे हे आम्ही या देखाव्यातून सांगत आहोत। हा देखावा करण्यासाठी आम्हाला 15 दिवसाचा कालावधी लागला। तसंच हा देखावा पूर्णपणे इको फ्रेंडली आहे व ज्या शाळेच्या उपयोगी शालेय वस्तू असतात त्यापासून बनवलेला आहे। आपलं नाव? माझं नाव शुभम संजय।